आली रे आली, बीडच्या जेलमधून तिसरी ऑडिओ क्लिप बाहेर आली। परवा बाहेर आलेली पहिली ऑडिओ क्लिप अझर पठाणची, काल बाहेर आलेली दुसरी ऑडिओ क्लिप पुन्हा एकदा अझर पठाणची आणि आज बाहेर आलेली तिसरी ऑडिओ क्लिप सनी आठवलेची। बीडच्या जेलमधील कैद्यांच्या एकामागून एक बाहेर पडत असलेल्या ऑडिओ क्लिप पाहता या कैद्यांकडून कॉल रेकॉर्डिंगचा अक्षरशः रतीब घातला जातोय की काय असा प्रश्न पडलाय। या कैद्यांकडे फोन येतायत कुठून, त्यांची ऑडिओ क्लिप कोण बाहेर काढतंय आणि आज व्हायरल झालेल्या सनी आठवलेच्या क्लिप मध्ये दडलंय तरी काय, पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। आली रे आली, तिसरी ऑडिओ क्लिप बाहेर आली, बीड जेलच्या कैद्यांकडून कॉल रेकॉर्डिंगचा रतीब। नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहताय एलएस मराठी। सुरुवातीला बीड जेलमधून आज बाहेर आलेल्या सनी आठवले या कैद्याच्या 5 मिनिटं 49 सेकंदाच्या ऑडिओ क्लिप मध्ये काय आहे संभाषण ते आधी ऐकूयात, मग सविस्तर बोलूयात। मी सनी आठवले, जिल्हा कारागृह बीड मधून बोलतोय। कालचा 2 दिवसाखाली जे मारहाण प्रकरण झालेलं आहे हे खरं झालेलं आहे। त्याच्यावर जे आजार व्यक्ती त्याच्यावर जे आहे ना त्याला खरखरीत मारहाण झालेली आणि त्याचे सगळे स्टेटमेंट बदललेले। वाल्मिक कराडला परवा दिवशी रात्री बंदी झाली असताना 8:30 वाजता बाहेर काढलं होतं, त्याचा जबाब घेतलाय आणि त्या आजरला 9 वाजता बॅरेक क्रमांक रात्री 9 वाजता बॅरेक क्रमांक 3 मध्ये आणून टाकले। रात्री 9 वाजता हे कोणता प्रकार चालू आहे आणि जर ती माझ्या नावाची मी जर त्याला दबाव दिलाय तर मग हे काय करायला होते बाहेर, आणि त्यांनी जो सांगितलेला प्रकार आहे त्याच्यासोबत ते खरं झालेलं आहे। त्याच्यावर सुपरिटेंडेंट चांदणे साहेब आणि हे बाकीचे जे अधिकारी कर्मचारी अधिकारी हे सगळे त्याच्यावर दबाव आणायला लागलेत आणि त्याच्यावर स्टेटमेंट घ्यायला लागलेत। काही बी त्याला 10,000ची कॅन्टीन देतो म्हणले, त्याला बाहेर पैसे द्यायची लालूच दिली आहे वाल्मिक कराडने त्यांनी आणि त्याला फुल प्रेशर मध्ये आणलेलं आहे। हे सगळे जेल प्रशासन सगळं वाल्मिक कराडच्या जीवावर चलतंय आणि हे माझ्या नावाचा नाक वापर करून माझ्या आमची बदनामी करायला लागली। वाल्मिक कराडला डिश टीव्ही कस काय दिली 2 दिवसात, सगळ्यांच्या डिश टीव्ही बंद आहेत, त्यांना डिश टीव्ही दिली नवीन सेटअप बॉक्स आणून, सगळी व्हीआयपी सुविधा भेटते यांना इथं। ऐकलत, बीड जेलमधील सनी आठवलेची ही कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर आणि त्यातील संभाषण ऐकल्यानंतर वाल्मिक कराडचा जेलमध्ये कसा दबदबा आहे हे पुन्हा एकदा समोर आलंय। कैदी अझर पठाणवर दबाव आणतायत, त्याला मारहाण झाली आहे, त्याचा खुबा उपसला गेलाय असंही तो यातून सांगतोय। त्याचे सगळे स्टेटमेंट बदलले गेले आहेत असं सांगतानाच वाल्मिक कराडला बंदी झालेली असताना रात्री 8:30 वाजता बाहेर काढून त्याचा जबाब घेतलाय म्हणे। रात्री 9 वाजता बॅरेक क्रमांक 3 मध्ये आणून टाकलं गेलं असंही तो सांगतोय। सगळे अधिकारी पठाणवर दबाव आणतायत, 10,000 रुपयांची कॅन्टीन देतो, बाहेर तुला पैसे देतो असं लालूच वाल्मिक कराडनं दिल्याचं म्हणतोय। जर त्यानं ती चिठ्ठी लिहिली तर ती बाहेर कुणी आणली याची चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी हा सनी आठवले करतोय। इतकंच नव्हे तर वाल्मिक कराडनं आणि त्याच्या गँगनं खोटे गुन्हे दाखल केले आणि असेच लोक मारलेले आहेत असंही बोलतोय। हे लोक आता माझ्या जेल बदलीच्या मागे लागले आहेत असंही सांगतोय। त्याच्याकडे किती आणि कुणाच्या नावावर सिम कार्ड आहेत ते मला माहीत आहे, त्याला कोण कॅन्टीन देतो, कोण पैसे देतो आणि कोण पैसे घेतो हे सगळं मला माहीत आहे असंही तो म्हणतोय। इतकंच नव्हे तर सगळं जेल प्रशासन वाल्मिक कराडच्या जीवावर चालतंय। वाल्मिक कराडला नवीन डिश टीव्ही दिली आहे, सगळी व्हीआयपी सुविधा भेटते त्यांना इथं असं म्हणून बाहेरच्या पथकानं इथं येऊन झडती घ्यायला पाहिजे आणि अंजली दमानिया आणि सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी याची चौकशी लावावी अशी मागणी करतोय। परवा बाहेर पडलेल्या अझर पठाणच्या पहिल्या ऑडिओ क्लिपमध्ये वाल्मिक कराडच्या टोळीतील सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि शंकर शेप या अन्य एका गुन्ह्यातील आरोपीकडून आपल्याला मारहाण झाल्याचा अझर पठाणचा आरोप। म्हणजे पहिल्या क्लिपमध्ये वाल्मिक कराड आणि त्याची टोळी केंद्रबिंदू। काल बाहेर पडलेल्या अझर पठाणच्याच दुसऱ्या ऑडिओ क्लिपमध्ये अझर पठाण म्हणाला, आमच्यात वाद झालेला पण मिटला। सनी आठवले आणि परभणी नामक कैद्यानं तसेच जेलमधील एका कर्मचाऱ्यानं शिकवून हे करायला सांगितलं, त्यांच्या दबावात येऊन मी हे केलं होतं। मस्साजोगचं इलेक्शन असल्यानं वाल्मिकांना कराड यांना टार्गेट बनवत आहेत, त्यांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे। यात जरांगे पाटील यांचं काही नाही। या ऑडिओ क्लिपमध्ये अझर पठाणचं घुमजाव।
पहिल्या ऑडिओ क्लिपमध्ये वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळी विरोधात आरोप करणाऱ्या अझर पठाणनं अचानक मारली पलटी. वाल्मिक कराडवर आरोप करणारा अचानक वाल्मिक कराडला टार्गेट केलं जातंय असं बोलू लागला. म्हणजे या ऑडिओ क्लिपमध्ये देखील वाल्मिक कराडच केंद्रबिंदू. आणि आज बाहेर आलेली ही सनी आठवलेची ऑडिओ क्लिप, यात देखील वाल्मिक कराड केंद्रबिंदू. कराडकडे अनेक सिम कार्ड कसे, कॅन्टीनसाठी त्याला कोण पैसे पुरवले जात आहेत, कराडला नवीन डिश टीव्ही दिली कुणी, आणि जेलमध्ये असूनही ही सगळी VIP ट्रीटमेंट त्याला भेटतेच कशी, या सर्व प्रश्नांची उत्तरं बीड जेल प्रशासन देणार आहे काय, का आपलं नेहमीच खाली डोकं वर पाय आम्हाला माहित नाही. एकूणच काय तर नक्की खरं कोण बोलतोय, अझर पठाण की सनी आठवले? कारण अझर पठाणनं पहिली ऑडिओ क्लिप बाहेर काढून दुसऱ्या ऑडिओ क्लिपमध्ये पलटी खाल्ली. आता या सनी आठवलेनं देखील उद्या एखादी क्लिप बाहेर काढून पलटी खाऊ नये म्हणजे मिळवली. बाकी आपल्या सर्वसामान्यांच्या हाती उरलंयच काय? आपण फक्त बाहेर येणाऱ्या ऑडिओ क्लिप ऐकायच्या आणि मोजायच्या. 1, 2, 3 पाहत रहा LS मराठी.